2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि पालूस तालुक्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. माजी आमदार पृथ्वीराज पाटील यांनी अंकलखोपमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी हर्षवर्धन पाटील, रघुनाथ चौगुले, जयकर सूर्यवंशी आणि अनिल हजारे यांच्या बाधित पिकाची पाहणी केली. त्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्यांना तात्काळ सरकारकडून मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. यानंतर सांगलीत पालकमंत्र्यांची भेट घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून भरपाई देण्याची मागणी करत निवेदन दिलंय. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केली आहे. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील, आनंदराव कुराडे, राजेंद्र जाधव, नवनाथ पाटील, धनाजी पाटील, तुषार पाटील, सागर सूर्यवंशी, प्रशांत पाटील, दिलीप सावंत, प्रवीण चौगुले, महेश चौगुले, मोहित पाटील, लक्ष्मण वारे, लतीफ कुलकर्णी, सचिन जाधव, जुबेर मुल्ला, अरविंद लांडगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. अंकलकोप परिसरामध्ये केळी, पानमळा, द्राक्षबाग ह्या सगळ्या पिकाचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान गारपिटीमुळे झालेलं आहे आणि फार मोठं नुकसान आहे. किमान 1-2 लाख रुपये एकरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली तरच हे सगळं कव्हर होऊ शकतं आणि त्या शेतकरी या संकटातनं बाहेर पडणार नाही. आणि याच्या संदर्भात उद्या पालकमंत्र्यांच्याकडं आम्ही मिरजेला भेटणार आहे. उद्या पालकमंत्री या जिल्ह्यात आहेत, त्यामुळे उद्या सगळी माहिती त्यांना देणार आहे. मुख्यमंत्र्यांना पण निवेदन मंगळवारी देणार आहे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहे. उद्या चंद्रकांत दादांना फोन करून आम्ही वेळ मागितलेली आहे, त्यामुळे उद्या दादांच्या बरोबर सविस्तर चर्चा होईल आणि कलेक्टरला सूचना ऑलरेडी चंद्रकांत दादांनी दिलेली आहेत, पंचनामा वगैरे करून घ्या म्हणून. परंतु नुकसान भरपाई किती द्यायची ह्याच्यावर अजून एकमत झालेलं नाही. तर त्या संदर्भात आम्ही उद्या चंद्रकांत दादांच्याकडे सविस्तर बोलणार आहे. उद्या चंद्रकांत दादांच्या बरोबर 11-11:30 वाजता बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करून मग आपल्याला सांगतो काय तातडीची मदत होऊ शकते वगैरे.